श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या सर्वांना यमदीप दान करायचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना यमदीप दान कसं करायचं ही माहिती असेलच, परंतु ज्यांना अजूनही ही माहिती नाही, तसंच आपल्या काही शंका आहेत, या शंकांचं निरसन करण्यासाठी यमदीप दान कसं करावं याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. यमदीप दान कोणी करावं, कसं करावं, कधी करावं, त्याची नेमकी वेळ काय आहे, याचा नेमका पूजाविधी काय आहे, कुठले मंत्र या वेळेला पठण केले जातात, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर जर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहावं. धनत्रयोदशीची पूजा आपल्याला 10 नोव्हेंबर रोजी करायची आहे. संध्याकाळी यमदीप दान केलं जातं. धन्वंतरी पूजनासोबतच त्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान हा अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो. या दिवसाचं वैशिष्ट्य असं की धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला आपल्या घराच्या बाहेर कणकेचा किंवा मातीचा दिवा किंवा 13 दिवे लावले जातात. यांची ज्योत दक्षिण दिशेकडे केली जाते. यमराजाचं म्हणजेच यमधर्माचं स्मरण केलं जातं. त्यांना नमस्कार केला जातो. माझं, माझ्या कुटुंबाचं अकाली मृत्यूपासून, अपमृत्यूपासून संरक्षण करावं अशी यमधर्माला प्रार्थना केली जाते. इतर कुठल्याही शुभकार्याच्या वेळेला दक्षिण दिशेला ज्योत करून अशा पद्धतीनं दीपदान केलं जात नाही किंवा यमधर्माची प्रार्थना केली जात नाही. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपण हा विधी आपल्या घरी अवश्य करावा. हा विधी कोणी करावा? आपल्या घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही हा विधी केला तरी चालतो, परंतु ज्या वेळेला आपण आपल्या घराच्या बाहेर दक्षिणेकडे ज्योत करून दक्षिण दिशेला हा दिवा ज्या वेळेला प्रज्वलित करतो, त्यावेळेला आपल्या घरातील सर्व सदस्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून यमधर्माचं दर्शन अवश्य घ्यावं. दिव्याला नमस्कार अवश्य करावा. यमदीप दान कधी करावं? यमदीप दान करण्याची वेळ कोणती? धनत्रयोदशीच्या दिवशी 10 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजेपासून साधारण 8:30 वाजेपर्यंत आपण यमदीप दान करावं. आता आपण बघूया यमदीप दान कसं करावं. यमदीप दान करण्याच्या 2 पद्धती आहेत. एका पद्धतीमध्ये एकच दिवा लावला जातो, दुसऱ्या पद्धतीमध्ये 13 दिवे लावले जातात. कणकेचा किंवा आपण मातीचा दिवा लावू शकतो. कणकेचे दिवे कसे बनवायचे? कणकेमध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ मात्र टाकू नका, आणि या कणकेपासून एक दिवा बनवायचा किंवा 13 दिवे देखील आपण प्रज्वलित करू शकता. 13 दिवे का प्रज्वलित करता, त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याचं एक कारण आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक जो जीव आहे, प्रत्येक जो सजीव आहे, त्याच्या देहामध्ये 13 वायू असतात, ज्यामुळं त्याच्या शरीराचं चलनवलन सुरू असतं. यापैकी एकही वायू जर दूषित झाला तर त्याला रोग होतो, तो बेशुद्ध पडतो किंवा कधीकधी त्याला अपमृत्यू देखील येतो. 13 दिव्यांचं अशा पद्धतीनं यमदीप दान केल्यानंतर हे जे 13 वायू आहेत, ज्यामुळं देह जिवंत आहे, या 13 वायूंचं रक्षण होतं. आणि म्हणूनच यमराजाला या 13 दिव्यांचं दीपदान करून त्याला प्रार्थना जर केली तर आपल्या घरातील सदस्यांचं अपमृत्यूपासून रक्षण होईल, असं शास्त्र सांगतं. म्हणून 13 दिवे लावले जातात. आपल्याला शक्य झालं कणिक आणि हळद एकत्र करून अशा पद्धतीनं 13 दिवे बनवावेत. वात घेताना काळजी घ्यायची, जोडवात घ्यायची, म्हणजे 2 वाती एकत्र करायच्या, कारण हे शुभ कार्य आहे. शुभ कार्याला दिवा लावताना नेहमी 2 वाती एकत्र करून वात प्रज्वलित करावी. या दिव्यांसाठी तेल कुठलं घ्यावं? मोहरीचं तेल असलं तर उत्तम, नसेल तर आपण घरात जे तेल वापरतो ते तेल घेऊन दिवे प्रज्वलित करायचे. शिवाय 13 अंकामध्ये यमधर्माला तृप्त करण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून 13 दिवे या दिवशी अर्पण केले जातात. जर आपल्याला शक्य झालं तर 13 दिवे प्रज्वलित करावेत, नाही शक्य झालं एक जरी दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. आता आपण यमदीप दानाचा विधी काय आहे, पूजा कशी करायची ते बघूया. आपलं धन्वंतरी पूजन झाल्यानंतर देवघरासमोर बसायचं. प्रथम भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. ओम श्री विष्णवे नमः. नंतर गणपती बाप्पाचं स्मरण करायचं. ओम श्री महागणपते नमः. त्यानंतर आपलं इष्टदैवत स्वामी महाराजांचं स्मरण करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावं. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. वास्तुदेवतेचं स्मरण करायचं. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. सर्व देवांना नमस्कार करायचा. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. अविघ्नमस्तु, म्हणजेच सर्व संकटांचा नाश हो. आता आपण या पूजेचा संकल्प करणार आहोत. उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल घ्यावं आणि म्हणावं, मम
आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल परमेश्वर प्रीत्यर्थ मम अपमृत्यू विनाशार्थ यमदीपदान करिशिये. हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं. संकल्पाचा अर्थ असा आहे की माझं आणि माझ्या कुटुंबाचं अपमृत्यूपासून अकाली मृत्यूपासून रक्षण करण्यासाठी मी हे यमदीपदान करत आहे. अशा रीतीने संकल्प झाल्यानंतर काय करायचं, जे दिवे आपण कणकेचे बनवले आहेत किंवा आपण जो मातीचा दिवा जरी लावत असेल, 1 दिवा असेल किंवा 13 दिवे असतील, या दिव्यांचं प्रथम आपल्या देवघरासमोर पूजन करून घ्यायचं. देवघरासमोर एका ताटलीमध्ये किंवा तामनामध्ये दिवे ठेवा. त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हायचे, त्यांचं पूजन करून घ्यायचं. अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जायचं. घराच्या बाहेर दक्षिणेकडे जी जागा असेल त्या ठिकाणी जायचं. तिथे ज्या ठिकाणी आपल्याला दक्षिणेकडे हे दिवे ठेवायचे असतील त्या ठिकाणी जमिनीवर कुंकुवानं स्वस्तिक काढावं आणि या स्वस्तिकवरती हे दिवे ठेवून द्यायचे. जर आपण 13 दिवे ठेवणार असाल, 13ही दिव्यांची जी वात असते, जी ज्योत असते, ती दक्षिण दिशेकडे करावी. म्हणजेच घराबाहेर दक्षिण दिशेला आणि दिव्याची ज्योत देखील दक्षिण दिशेकडे, म्हणजेच यमधर्माची जी दिशा असते त्या दिशेकडे ज्योत करायची. कारण आपण हे दिवे यमराजाला अर्पण करणार आहोत. अशा पद्धतीनं ज्योत दक्षिणेकडे करायची, दिवे प्रज्वलित करायचे. घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्या ठिकाणी देखील त्यांची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची. पुढील मंत्र म्हणायचे, ओम दीपदेवताभ्यो नमः. चंदनं समर्पयामी, पुष्पं समर्पयामी, हरिद्राम कुमकुम समर्पयामी. दक्षिण दिशेकडे हात जोडून उभं राहायचं, यमधर्माची प्रार्थना करायची आणि हा मंत्र म्हणायचा. मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन शामया सह त्रयोदशाम दीपदानात सूरजः प्रियताम मम. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं अपमृत्यू रोगराई अकाली मृत्यूपासून रक्षण करावं अशी यमराजाला प्रार्थना करायची. दिवे हे असेच प्रज्वलित ठेवायचे. सहकुटुंब सहपरिवार दक्षिण दिशेला हात जोडून प्रार्थना करायची, नमस्कार करायचा. रात्रभर दिवे तसेच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी या दिव्यांवरती अक्षता टाकायची आणि हे दिवे पाण्यामध्ये विसर्जित करायचे. रात्रीतून दिवे विझले किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले हरकत नाही. दिवा दक्षिण दिशेला ज्योत करून घराच्या बाहेर दक्षिणेकडे प्रज्वलित करण्याला महत्त्व आहे. त्यामुळं रात्रीतून जरी दिवा विझला किंवा प्राण्याने खाल्ला कुठलीही शंका मनात आणायची नाही. आणि ही जरी यमराजाची प्रार्थना असली तरी हा अत्यंत शुभ असा विधी आहे. त्यामुळं कुठलीही भीती मनामध्ये ठेवू नका. मृत्यूची देवता यमराज यांची अशा प्रकारे कोणत्याही दिवशी पूजा केली जात नाही. म्हणूनच ही पूजा विधी आपण आपल्या घरी अवश्य करावी. आणि याविषयी पुराणामध्ये कथा आहे की एकदा काय झालं की यमराज जे आहेत त्यांनी आपल्या दूतांना प्रश्न विचारला की आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले आहेत, पण असा एखादा प्रसंग आहे का ज्यामुळं तुम्हाला त्या व्यक्तीचे प्राण घेताना वाईट वाटलं, तुम्हालाही दुःख झालं? त्यावेळी दूतांनी उत्तर दिलं की आम्हाला एक प्रसंग आठवतो. तेव्हा यमराज म्हणाले, सांगा. तेव्हा दूत म्हणाले, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचं प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झालं. दुःख होण्याचं कारण असं होतं, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसांपूर्वीच झाला. सगळ्या राज्यामध्ये राजवाड्यात अत्यंत आनंदाने विवाह पार पडला. परंतु हा आनंद संपण्याच्या आतच आमच्यावर या राजपुत्राचे प्राणहरण करण्याची वेळ आली आणि नुकताच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे देखील डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटलं. हा प्रसंग ऐकून यमराजांनाही वाईट वाटलं. तेव्हा यमदूत पुढे म्हणाले, महाराज काहीतरी कृपा करा आणि असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावर येऊ नये असं काहीतरी करा. तेव्हा यमराजांनी वरदान दिलं की जे लोक त्रयोदशीला या पद्धतीनं मला दीपदान करतील आणि तिथून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियावर असा अपमृत्यूचा प्रसंग कधीच येणार नाही. तेव्हापासून यमदीपदान आणि दिवाळीमध्ये दिवे प्रज्वलित करण्याची ही प्रथा पडली आहे असं मानलं जातं. सगळ्यांना अगदी सहज शक्य असा हा विधी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री 8:30 वाजेपर्यंत साधारण आपण हा विधी आपल्या घरी अवश्य करावा. घराबाहेर दक्षिणेकडे हा दिवा जरूर लावावा. माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या शंका असल्यास नक्की विचारावा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.